आज आपण कोणत्याच प्रकारचं वाटण न घालता एकदम सोप्या पद्धतीने झटपट कुकरमध्ये कलेजी फेटा मसाला बनवणार आहोत. खूप पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवले. कुकर गरम झाले की त्यात 2 पळी तेल घालू. तेल गरम झाले की 2 कांदे कट करून घेतले आहेत. कांदा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेऊ. यानंतर त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घालू व तीही मिक्स करून घेऊ. 2 टॅमॅटो घालू व्यवस्थित मिक्स करू. त्यावरती चवीपुरतं मीठ घालू आणि मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिट यालाही परतून घेऊ. त्यात थोडासा चिकन मसाला, मटण मसाला, लाल तिखट, हळद, घरगुती काळा मसाला घालू आणि परतून घेऊ. आता मी इथे अर्धा किलो कलेजी फेटा स्वच्छ धुवून कापून घेतला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कलेजी फेटा कट करू शकता. आता कलेजी फेटा टाकून मिक्स करून घेऊ व तोही 2 ते 3 मिनिटे परतून घेऊ आणि त्यात 2 ते 3 हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घालू मिक्स करू. आता यात 2 वाटी पाणी ॲड करून कुकरच्या मंद आचेवर 3 शिट्ट्या करून घेऊया. तुम्हाला जर एकदम गावरान पद्धतीची चव पाहिजे असेल तर असा कलेजी फेटा एकदा नक्की बनवून बघा. आता तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आला आहे आपल्या कलेजी फेट्याला. यात थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेऊया. आहा, मस्तच! काय भारी झालाय हा कलेजी फेटा मसाला. रंगही सुरेख आलेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा हा.